जय हिंद, नमस्कार. आजचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना ग्रुप डी चा फॉर्म तर भरायचा आहे, पण त्यांना त्याच्या पोस्ट बद्दल काहीही माहिती नाही. म्हणजे आपण नेमकं ग्रुप डी करतोय तर करतो काय आहे? ग्रुप डी ही आर-आर-बी बोर्ड कडनं घेतलेली लेव्हल 1 ची एक्झाम आहे, ठीक आहे. तर ग्रुप डी चं जे क्वालिफिकेशन आहे ते 10th लेव्हलचं आहे किंवा आय-टी-आय लेव्हलचं आहे, ओके. मग ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काम काय करायचं, याच्यामध्ये किती पदं येतात हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघा, असिस्टंट ट्रॅक मशीन, ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट पीवे, असिस्टंट टीआरडी, असिस्टंट लोकोशेल्ड, त्यानंतर पॉइंट्समेंट, इथे तुम्हाला सगळे असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल मध्ये जातं आणि लोकोशेल्ड सुद्धा इलेक्ट्रिकल मध्ये जात असतं, ठीक आहे. सो तुम्हाला या सगळ्या पदांसाठी ग्रुप डी चे काम करायचे आहे. हे सगळे पद ग्रुप डी साठी भरण्यात येतात. सगळ्यात जास्त विद्यार्थी पॉइंट्समेंट आणि ट्रॅक मशीन साठी जास्तीत जास्त काम करत असतात. ज्यांनी आय-टी-आय इलेक्ट्रिकल मध्ये केला असतो तो असिस्टंट लोको शेड साठी फॉर्म भरतो. तर नेमकं आपण कशासाठी काम करणार आहोत, आपल्याला ते काम आवडतं का, ठीक आहे, हे सगळं विचार करून ग्रुप डी चा फॉर्म भरायचा आहे आणि आपलं पद निवडायचं आहे. अशाच व्हिडिओसाठी टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.